नाशिकच्या आडगाव परिसरात राहणारे संतोष शिंदे व्यवसायाने शेतकरी असले तरी शेतीबरोबरच ते ऑटोमोबाईल कंपनीमध्ये नोकरीही करतात। नोकरीतील मार्केटिंग करताना त्यांना ग्रीन एनर्जी आणि सोलार एनर्जीबद्दल बरीच माहिती मिळाली। नोकरी दरम्यानच केरळमधील अनेक ठिकाणी ग्रीन एनर्जी प्रकल्प पाहण्याचा योग आला। या ग्रीन एनर्जी प्रकल्पांचा त्यांनी अभ्यास केला। त्यातूनच त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा निश्चय केला। यातूनच एलपीजी गॅसला सक्षम पर्याय असणाऱ्या बायोगॅसची म्हणजेच मिथेन गॅसची कचऱ्याद्वारे निर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शहरात असलेल्या बायोगॅस प्रकल्पांनाही भेटी दिल्या। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। आधुनिक तंत्राचा वापर करून बायोगॅस संचाची निर्मिती करण्यात ते यशस्वी झाले। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण ओल्या कचऱ्यातून तयार होणाऱ्या मिथेन गॅसच्या या यंत्रातून तयार होणारा गॅस आणि संचामध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची अजिबात दुर्गंधी येत नाही। शिंदे यांनी असं तंत्रज्ञान वापरले की या ओल्या कचऱ्याचा आणि त्यातून निघणाऱ्या द्रवाचा अजिबात वास येत नाही। बायोगॅस बद्दल कुठल्याही विघटन होणाऱ्या पदार्थापासून जो नैसर्गिक वायू मिळतो, ज्वलनशील वायू मिळतो, तो आपण स्वयंपाकासाठी गॅस म्हणून उपयोगात आणू शकतो। म्हणजे आपण आपल्या इंधनाची गरज ही विनासायास घरच्या घरी भागवू शकतो। आपण जे ओला कचरा, खरकटे अन्न, शेळे अन्न, पालेभाज्या, पाचोळा वगैरे हे जे आज आपण बाहेर फेकतो, हे बाहेर न फेकता त्या कचऱ्याची विल्हेवाट जर आपण स्वतःच घरी लावली बायोगॅसच्या माध्यमातून, तर सुंदर नाशिक, सुंदर परिसर किंवा सुंदर महाराष्ट्र होण्यासाठी अधिक मदत होईल। ग्रीन स्टार बायोगॅस संच हा आधुनिक टेक्नॉलॉजीने बनवण्यात आलेला आहे। पूर्ण फायबर ग्लासमध्ये हा सिस्टम बनवलेला आहे। लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे। वॉटर जॅकेट वगैरे हे ते वापरले। याच्यापासून कुठलीही दुर्गंधी येत नाही, स्मेल येत नाही। पोर्टेबलमध्ये आहेत, विविध कलरमध्ये आहेत आणि त्याचं लाईफ हे खूप छान मिळालेलं आहे। विशेष म्हणजे ओल्या कचऱ्यातून मिथेन गॅसच्या निर्मितीसाठी वापरलं जाणारं बॅक्टेरिया देखील संतोष शिंदे यांनी निर्माण केलंय। त्यासाठी त्यांनी त्यांच्या नाशिकमधल्या शेतात प्रकल्प उभारलाय। या प्रकल्पात ते ओल्या कचऱ्यातून मिथेन गॅसची निर्मिती करणारे बॅक्टेरिया तयार करतात। संचात टाकला जाणारा ओला कचरा हा या बॅक्टेरियांचं खाद्य असतो। शहरामध्ये याचे जे वितरणशिप घेतलेली आहे, हे जे डिस्ट्रीब्युटर करतोय, नाशिक शहराच्या फक्त 10% लोकांनी जरी आपापल्या घरी बायोगॅस संच एक तर टेरेसवर बसवा किंवा गार्डनमध्ये बसवा, जर बसवला 10% लोकांनी, तरी आपल्या नाशिक शहराचा अर्ध्याच्या वरती ओला कचरा हा इथेच प्रत्येकाच्या घरीच संपणार आहे। त्यामुळे जर आज कचरा डेपो जे म्हणतो आपण किंवा जे कॉर्पोरेशनवर जो लोड येतो किंवा डम्पिंग ग्राउंडवर जो लोड येतो, त्याची विल्हेवाट ही आपल्या घरच्या घरीच आपण लावू शकतो। तरी माझी तमाम नाशिककरांना, तमाम महाराष्ट्रातील जनतेस विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरी एक बायोगॅस संच बसवा। आपला ओला कचऱ्याची विल्हेवाट आपण घरचे घरी लावा। त्याच्यापासूनच निश्चित आपल्याला इंधन मिळणार आहे, स्वयंपाकासाठी गॅस मिळणार आहे आणि शेतीसाठी पूरक सेंद्रिय खताची निर्मितीही त्याच्यापासून होणार आहे। एलपीजी गॅस प्रमाणेच मिथेन गॅसची ज्योत प्रज्वलित होते। या यंत्रासाठी एकाच वेळी 25 ते 30 हजार रुपये खर्च करावे लागतात। त्यानंतर वर्षानुवर्ष विना खर्च मिथेन गॅस यामुळे उपलब्ध होतो। शिवाय या संचातून सेंद्रिय खत देखील आपणास मिळतं। त्यामुळे गॅस आणि सेंद्रिय खत असा दुहेरी फायदा होतो। घरगुती गॅस वापरासाठी दररोज केवळ 1 किलो ओला कचरा या संचात टाकणं आवश्यक असतं। या संचाचा फायदा अनेकांनी घेतलाय। उपयोग आम्ही पूर्वी सिलेंडर वगैरे वापरत होतो। सिलेंडर पण आम्हाला खर्च जास्त होत होता आणि आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे हिरवा चारा वगैरे आहे, काही गाई पण आहे, शेण पण मिळतं। मग आम्हाला त्याच्यामध्ये आमचं सगळं ॲडजस्ट होऊन जातं आणि गोबर गॅस पण आम्हाला आता कमी लागायला लागला। अच्छा, इतरही तुम्हाला शेतीमध्ये याच्यापासून काय फायदा होतो का? होतो ना, त्याचं खत पण मिळतं, गांडूळ खत मिळतं आणि सेंद्रिय खत मिळतं आणि त्याचा उपयोग शेतीला चांगला होतोय। आम्ही 5 वर्षापूर्वी एक्झिबिशन लागलो होतं डोंगरे वसतिगृहाला। तिथे आपण हे यांच्या मार्फत परचेस केलं। एक साधारण 3 किलो आणि याच्यात एक 5 किलो हे घरगुतीसाठी आपण वापरतो। त्यात 3 किलोचं आम्ही हे परचेस केलं 25,000 रुपयाला। ते स्वतः यांनी इन्स्टॉल करून दिलं। संबंधित काय आपलं हे ग्रीन एनर्जी यांच्या मार्फत आपण ते इन्स्टॉल करून घेतलं। ते प्रॉपर इन्स्टॉल झाल्यानंतर साधारण आम्हाला दुसऱ्या दिवसापासून आम्ही ते वापरायला सुरुवात केली आणि साधारण 1 महिनाभर त्याचं ते डायजेस्टचं प्रमाण जास्त असतं। त्याच्यानंतर आपण प्रॉपरली ते वापरू शकतो। त्यात दिवसभरात आपलं साचलेलं घरातला खरकट वगैरे आपण त्यात टाकून
आणि त्याच्यापासून मिळणारा बायोगॅस आपण स्वयंपाकासाठी वापरू शकतो. या बायोगॅसपासून खूप फायदा झाला. पहिले मला 1.5 महिना टाकी जात होती, आता ती 2 महिने जाते. 2 महिने जाते. माझा जो वेस्टेज कचरा आहे, जसं भाज्यांच्या काड्या आहे, आपलं फळांची सालं आहे, जे काही वेस्टेज मटेरियल आहे, खरकट राहतं, शिळं अन्न राहतं, ते मी बायोगॅसमध्ये टाकून त्याचा मला यूज गॅस म्हणून वापरता येतो. त्याच्यापासून मला बराच फायदा होतो आहे. माझं पहिले 6 माणसांचं कुटुंब होतं, आता 2 मुलं तर अजून वाढलेच आहे, पण त्याच्यामुळे मला त्या बायोगॅसचा भरपूर उपयोग झाला. प्रत्येक नागरिकांनी बायोगॅसचा वापर केला तर ओल्या कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो. पैशांच्या बचतीसोबतच सेंद्रिय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागल्यानं निसर्गाचंही संवर्धन होण्यास मदत होईल. जयेश साबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक.